नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज। सध्याचा संपूर्ण या देशामध्ये वातावरण मात्र एकच चर्चा आहे, ती म्हणजेच केंद्र शासनाने 2019 पासून काढलेलं GR त्याची आता अंमलबजावणी मात्र महाराष्ट्र शासनाने आपल्या या संपूर्ण भागामध्ये लाभवलेली आहे। ती म्हणजेच की ह्या ठिकाणी परप्रांतीय जे रिक्षा चालक आहेत त्यांना मराठी भाषा ही सक्तीची केलेली आहे। आता ही मराठी भाषाबद्दल जे परप्रांतीय खूप वर्षांपासून या ठिकाणी राहतात त्यांना काही काना भाषा येते परंतु काही काना येत नाही। शासनाचा असा निर्णय आहे की ज्याला मराठी भाषा येत असेल त्यालाच तो फक्त परवाना पासून जर मराठी येत नसेल तर परवाना रद्द होईल आणि कामाला चुकावा लागेल। ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मराठी येते का तुम्हाला? नाही। किती वर्ष झालं इथे? 10 वर्ष। 10 वर्षात मराठी शिकावीशी वाटली नाही का? थोडी थोडी येतो। थोडी थोडी मराठी तुम्हाला येते, पण जर का तुमचा परवाना रद्द झाला तर अशा स्थितीमध्ये तुम्ही काय कराल? काय करायला? जर का परवाना रद्द झाला, परमिट कैंसिल हो गया तो फिर क्या करोगे? देखेंगे, कोई काम देखेंगे। रिक्शा छोड़ दोगे? जो 10 साल से नौकरी कर रहे हो, वो काम कर रहे हो, छोड़ दोगे? देखेंगे। पर मराठी नहीं सीखेंगे? सीखेंगे, मराठी तो सीखना पड़ेगा ना, महाराष्ट्र में रहना है तो 10 साल तक क्यों नहीं सीखा? फिर बोलते हैं, थोड़ा थोड़ा तो बोलते हैं ना। जर का हे लोक संपावरती गेले आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 4 महिन्यापासून संप करू, मग आपले जे स्थानिक रिक्षावाले आहेत त्यांच्यावरती एक बर्डन वाढेल, ह्यावर तुम्हाला काय वाटतं? आता हे पण पूर्वीपासून आहे तिकडे रिक्षावाले। 4 महिन्यापासून जर जे परप्रांतीय रिक्षा चालक आहेत ते त्यांनी संप पुकारलेला आहे, ह्यावरून सर्वात जास्त बाधित होतील ते म्हणजे पॅसेंजर लोक। तर हा जो वाद जो आता सध्या महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे, मराठी वर्सेस हिंदी किंवा ज्यांना मराठी येत नसेल त्यांचे परवाने रद्द होतील, ह्यावर तुम्हाला काय वाटतं? ह्याला सर्वात मोठा त्रास कोणाला होणार आहे? त्रास तर कोणाला नाही होणार आहे, पण सगळ्यांनी मराठी भाषा ही अनिवार्य आहे, योग्य आहे आणि आलीच पाहिजे। जर तुम्ही एवढी वर्ष जर परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये येऊन नोकरी करतायत तर मग मराठी भाषा का नाही शिकावी? जर CBSE बोर्डमध्ये इतर भाषा पण शिकल्या जात आहेत, मग मराठी भाषा का? जर ही कर्मभूमी आहे, तुमची जन्मभूमी नाही आहे पण कर्मभूमी आहे, तर कर्मभूमीमध्ये मराठी ही भाषा शिकलीच पाहिजे। पण जर का हे सगळे संपावर गेले आणि रिक्षांची संख्या खूप कमी होणार, कारण नाही आहे ना की संपावर जाण्याचं अधिकार पण नाही आहे त्यांना। मी तर असं म्हणते की संपावर जाण्याचा त्यांना अधिकार पण नाही आहे। संप कशाला पाहिजे? आणि गेलं तरी काही मराठी माणूस काय एवढा नाही आहे की त्यांना नाही कॅपेबल नाही आहेत मराठी, करतील कामं। आणि आजकालची पिढी मला नाही वाटत की मागे आहे, बिझनेसमध्ये पुढे आहे। धन्यवाद।